नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण जी काही भूगोलच्या बाबतीत जगाचा भूगोल ही जी काही 20 व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे। आता ह्या 20 व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून आपले सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याचा फायदा होऊन जाईल। सरळ सेवा असू द्या, राज्य सेवा असू द्या, आपल्या टीईटी असू द्या, टीईटीचा पेपर 1, 2 असू द्या, टीईटीच्या पेपर आणि पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये ह्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही ह्याची गॅरंटी मी देतो। त्या दृष्टिकोनातून आपण हे सर्व चालू केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका अशा 5 देशांची माहिती आपण मागच्या 5 व्हिडिओमधून पाहिलेली आहे आणि आजचा हा 6वा व्हिडिओ आहे आणि या 6व्या व्हिडिओमध्ये आपण आफ्रिका या खंडाबाबत पाहणार आहोत। तसा आफ्रिका खंड हा खूप मोठा आहे, आफ्रिकेच्या बाबतीत खूप सारी माहिती आहे। तशी ती सारी माहिती आपण आफ्रिका खंडाची माहिती घेणार आहोत। एक सरळ पाहायला गेलो तर आफ्रिकेची ओळख काय आहे हो? आफ्रिकेला काळे खंड म्हणून ओळखतात। आता आफ्रिकेला अज्ञात खंड म्हणून सुद्धा आफ्रिकेची ओळख होती। महात्मा गांधी सुद्धा हे आफ्रिकेमध्ये गेले होते वकिली करायला, ते जाऊन त्यांनी बरंच काही केलेलं आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा आफ्रिका महत्त्वाचा आहे। मग पुन्हा असं पाहायला गेलं तर आफ्रिका खंडाचा आकार कसा आहे? तर आफ्रिका खंडाचा आकार त्रिकोणी आहे। पुन्हा आणखीन असं ओबडधोबड पाहायला गेलं तर आफ्रिकेच्या ज्या खाणी आहेत त्याच्यातून ही रेखांकनामध्ये आफ्रिका प्रथम आहे। पुन्हा आफ्रिकेत पहिली वसाहत कोण केली होती? तर आफ्रिकेत पहिले वसाहत करणारे हे बेल्जियम होते, म्हणजे आफ्रिकेमध्ये पहिली वसाहत बेल्जियमने स्थापन केली होती। मग आफ्रिकेत कायमस्वरूपीची वसाहत कोण स्थापन केली होती? तर पोर्तुगीजांनी केली होती। ही झाली ओरल माहितीवरची, पण आता आणखीन ह्याच्यापेक्षा खूप सारी माहिती आहे, ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला सुरुवात करू। क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिका खंडाचा कितवा नंबर लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिका खंडाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड आहे, म्हणजे जे काही आफ्रिका खंड आहे ते जगाच्या बाबतीत दुसऱ्या नंबरचे खंड आहे। 1 नंबरला जो खंड आहे तो आशिया खंड, क्षेत्रफळाच्या बाबतीत आशिया खंडाचा पहिला नंबर, त्याच्यानंतर आफ्रिका खंडाचा दुसरा नंबर लागतो। जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट कोठे आहे? आता जगामध्ये सर्वात मोठं वाळवंट आहे ते सहारा वाळवंट आहे आणि ते सहारा वाळवंट कुठं आहे? तर आफ्रिका खंडामध्ये आहे। जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती व कोठे आहेत? आता जगामधील सगळ्यात जास्त लांबीची नदी नाईल नदी आहे व ती आफ्रिका खंडामध्ये आहे। आता इजिप्शियन संस्कृतीचा विकास कोठे झाला? प्राचीन संस्कृतीपैकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास आफ्रिका खंडामध्ये झाला। अज्ञात खंड, काळे खंड म्हणून ओळख, क्षेत्रफळाच्या बाबतीत आफ्रिका खंडाचा दुसरा नंबर, जगामधले सगळ्यात मोठे सहारा वाळवंट कुठे आहे? आफ्रिका खंडात आहे। जगातील सर्वात मोठी नदी नाईल नदी कुठे आहे? आफ्रिका खंडामध्ये आहे। आणि प्राचीन संस्कृतीपैकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास सुद्धा कुठे झालेला आहे? आफ्रिका खंडामध्ये झालेला आहे। आफ्रिका खंडातून कोणते व्रत जाते? आफ्रिका खंडातून विषुववृत्त तसेच मूळ रेखावृत्त जाते। विधान महत्त्वाचा आहे, प्रश्न महत्त्वाचा आहे। आफ्रिका खंडातून कोणते व्रत जाते? तर विषुववृत्त तसेच मूळ रेखावृत्त हे आफ्रिका खंडातून जाते। कशामुळे आफ्रिका खंड युरोप खंडापासून वेगळे झाले आहे? कशामुळे आफ्रिका खंड हे युरोप खंडापासून वेगळे झाले आहे? तर भूमध्य समुद्रामुळे आफ्रिका खंड हा युरोप खंडापासून वेगळा झाला आहे। आफ्रिका व आशिया हे खंड कशामुळे जोडली गेली आहेत? तर पूर्वेकडील सिनाई द्वीपकल्पामुळे आफ्रिका व आशिया ही खंड जोडली गेली आहेत। पूर्वेकडील सिनाई द्वीपकल्पामुळे आफ्रिका व आशिया ही खंड जोडली गेली आहेत। आफ्रिका खंडाच्या वायव्येस काय आहे? आफ्रिका खंडाच्या वायव्येस ॲटलास पर्वत आहे। आफ्रिका खंडाच्या वायव्येस ॲटलास पर्वत आहे। आफ्रिका खंडाच्या ॲटलास पर्वतात कोणते शिखर आहे? तर टूपकल, आणि ह्या टूपकलची उंची किती आहे? तर 4165 मीटर। ॲटलास पर्वत व इथिओपियाचे पठार यांच्या दरम्यान काय आहे? ॲटलास पर्वत व इथिओपियाचे पठार यांच्या दरम्यान काय आहे? तर विस्तीर्ण वाळवंट आहे आणि यालाच सहारा वाळवंट असे म्हणतात। सहारा वाळवंट कशाला म्हणतात? तर ॲटलास पर्वत व इथिओपियाचे पठार यांच्या दरम्यान एक विस्तीर्ण वाळवंट आहे आणि त्या विस्तीर्ण वाळवंटालाच सहारा वाळवंट असे म्हणतात। आफ्रिका खंडाच्या मध्यभागी काय आहे? आफ्रिका खंडाच्या मध्यभागी काय आहे?
तर आफ्रिका खंडाच्या मध्यभागी झैरे कांगो नदीचे विशाल खोरे आहे। आफ्रिका खंडाच्या मध्यभागी झैरे कांगो नदीचे विशाल खोरे आहे। आता आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर कोणते हा प्रश्न 2020च्या TETला विचारला गेलेला आहे। म्हणजे 2019ला त्याचा रिझल्ट 20ला लागला होता, ती 20मध्येच कन्सिडर केली जाते। आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर कुठले तर व्हिक्टोरिया हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे। आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कुठले? आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? किलिमांजारो हे आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे। झैरे, नाईल, झाम्बेसी, नायजर ही काय आहेत? झैरे, नाईल, झाम्बेसी ही काय आहेत? तर आफ्रिका खंडातील नद्यांची खोरे आहेत। झैरे, नाईल, झाम्बेसी, नायजर ही आफ्रिका खंडातील नद्यांची खोरी आहेत। लिम्पोपो म्हणजे काय? लिम्पोपो म्हणजे सुसर। झाम्बेसी नदीवरील काय पर्यटकांचे आकर्षण बनले आहे? झाम्बेसी नदीवरील काय पर्यटकांचे आकर्षण बनले आहे? तर झाम्बेसी नदीवरील व्हिक्टोरिया धबधबा हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे। आफ्रिका खंडात जगातील किती टक्के सोने सापडते? आफ्रिका खंडात जगातील किती टक्के सोने सापडते? तर आफ्रिका खंडात जगातील 25% सोने सापडते। आफ्रिका खंडाचा कशात जगात प्रथम क्रमांक आहे? आफ्रिका खंडाचा जगात कशात प्रथम क्रमांक येतो? तर खाणीतून हिरे काढण्यात आफ्रिका खंडाचा जगात प्रथम क्रमांक येतो। हिऱ्यांच्या खाणी कोठे आहेत? आफ्रिका खंडामध्ये हिऱ्यांच्या खाणी कोठे आहेत? तर किंबर्ली येथे हिऱ्यांच्या खाणी आहेत। आफ्रिका खंडामध्ये किंबर्ली येथे हिऱ्यांच्या खाणी आहेत। आता कांगोमध्ये काय सापडते? तर कांगोमध्ये तांबे सापडते। किंबर्लेमध्ये हिऱ्यांच्या खाणी, कांगोमध्ये तांबे, घानामध्ये मॅग्नीज, झांबियात कोबाल्ट मोठ्या प्रमाणात मिळते। आता कसं आहे माहिती आहे का? किंबर्ली येथे हिऱ्यांच्या खाणी, कांगोमध्ये तांबे, कांगो तांबे असं लक्षात घ्यायचं। घानामध्ये मॅग्नीज, झांबियात कोबाल्ट। आफ्रिका खंडात हत्ती गवत कोणत्या प्रदेशात आढळतो? आफ्रिका खंडात हत्ती गवत कोणत्या प्रदेशात आढळतो? तर सॅवाना प्रदेशात। जगातील सर्वोच्च तापमान कोठे नोंदवले गेले आहे? जगातील सर्वोच्च तापमान कोठे नोंदवले गेलेले आहेत? तर जगातील सर्वोच्च तापमान 57.8 अंश सेल्सिअस अल अझीझिया म्हणजे लिबियामध्ये आहे, येथे नोंदवले गेले आहे। 57.8 अंश सेल्सिअस हे अल झिझिया जे की लिबियामध्ये आहे येथे नोंदवले गेले आहे। आफ्रिकेतील रुंद पर्णी वनांच्या प्रदेशाला काय म्हणतात? आफ्रिकेमधील रुंद पर्णी वनांच्या प्रदेशाला मिश्र व शुष्क किंवा सहावाना गवताळ प्रदेश असे म्हणतात। नाईल नदी व मरुद्याने यात कोणत्या वनस्पती आढळतात? नाईल नदी व मरुद्याने यात कोणत्या वनस्पती आढळतात? तर यात खजूर, पपायरस, गवत, रंगीबिरंगी फुलांची झुडपे या वनस्पती आढळतात। सेत्से सारख्या माशा कोठे आढळतात? आत्तापर्यंत तुम्ही माशांची ॲनाफिलिस नावाची डासांची माशी ऐकला असाल किंवा क्युलेस नावाची ऐकला असाल, वेगवेगळ्या जे माशा असतात त्या ऐकला असाल, पण आता ही वेगळ्या माशा आहेत। कुठल्या? सेत्से नावाच्या माशा आहेत। सेत्से सारख्या माशा कोठे आढळतात? तर आफ्रिका खंडातील दलदलयुक्त भागात झैर नदीचे खोरे या प्रदेशात सेत्से माशा आढळतात। आफ्रिका खंडाचा विस्तार किती गोलार्धात आहे? आफ्रिका खंडाचा विस्तार हा 4ही गोलार्धात आहे। 4ही गोलार्धात असणारा खंड कोणता? आफ्रिका खंड। सहारा वाळवंटात कोणते ज्वालामुखीय पर्वत आहे? सहारा वाळवंटात कोणते ज्वालामुखीय पर्वत आहे? तर अहग्गर व तिबेत्सी हे सहारा वाळवंटातील ज्वालामुखीय पर्वत आहेत। कोणते? अहग्गर व तिबेत्सी। आता नाईल नदीच्या उगमाकडील भागाला काय म्हणतात? नाईल नदीच्या उगमाकडील भागाला श्वेत नाईल असे म्हणतात। नाईल नदीच्या उगमाकडील भागाला श्वेत नाईल असे म्हणतात। श्वेत नाईलची उपनदी कोणती? श्वेत नाईलची उपनदी ही नील नाईल आहे। आफ्रिका खंडात काळी मृदा कोठे आढळते? आफ्रिका खंडात काळी मृदा कोठे आढळते? तर नायजर नदीच्या खोऱ्यात
मध्य आफ्रिकेत झैर नदीच्या खोऱ्यात, आफ्रिका खंडात काळी मृदा कोठे कोठे आढळते, तर नायजर नदीच्या खोऱ्यात, मध्य आफ्रिकेत झैर नदीच्या खोऱ्यात काळी मृदा आढळते. तर हे होते आफ्रिका खंडावर आधारित 31 महत्त्वाची प्रश्न उत्तरे व त्याच्यावर आधारित थोडीशी एक्स्ट्रा माहिती तडका मारून आणि जे काही आणखीन थोडंसं ओरल माहिती होती ती सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी किंवा टेट परीक्षा म्हणजे शिक्षक भरती या दृष्टिकोनातून आपण महत्त्वपूर्ण नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या नोट्सचा तुम्ही आत्तापर्यंत फायदा घेतला नसेल तर ते घेऊ शकता. आता ह्या नोट्स कोणत्या कोणत्या आहेत, जी की आता पहिली नोट्स आहे संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र, हे 30 मार्काला आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी 30 मार्काला विचारलं जातं आणि ह्या मानसशास्त्राच्या नोट्स एकदम परिपूर्ण आहेत. ह्या नोट्सच्या बाहेर परीक्षेमध्ये प्रश्न येणार नाहीये. ह्या PDF ची किंमत आहे 551 रुपये. जर तुम्ही माझ्याकडून अगोदर मानसशास्त्राची एक PDF घेतली असेल 5 मार्काची 51 रुपयाला तर तुमच्यासाठी किंमत आहे 501 रुपये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या नोट्स अशा आहेत एकदम पैसा वसूल नोट्स आहेत. ह्या नोट्स तुम्हाला नोकरी लावून देऊ शकतात. आता हे झालं मानसशास्त्र. त्यानंतर आहे आधुनिक तंत्रज्ञान, जे की 3 मार्काला 2017च्या टेट परीक्षेला विचारलं गेलं होतं. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 3 मार्काला आधुनिक तंत्रज्ञान विचारलं गेलं होतं. आणि आता आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्प्युटर नोट्स किंवा माहिती संप्रेषण, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या नावाने जे आधुनिक तंत्रज्ञान ओळखलं जातं, ह्या नोट्सची PDF ची किंमत आहे 51 रुपये. आणि जी काही आपली जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज चालू आहे, ह्या 20 व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 31 प्रश्न पाहत असतो. पण ह्या 31 प्रश्नाच्या व्यतिरिक्त प्रत्येक चॅप्टरमध्ये 1.5 पानाचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर झाल्यानंतर जवळजवळ 10 ते 15 पेजची आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. सर्व एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ह्या PDF मध्ये मिळून जाते. कशामध्ये? जगाचा भूगोल या नोट्समध्ये. त्याची किंमत सुद्धा फक्त आहे 51 रुपये. आणि शेवटची PDF आहे 3री ते 8वीचं जुनं विज्ञान, त्याची किंमत आहे 51 रुपये. आता यातील संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान, जगाचा भूगोल आणि 3री ते 8वीचं जुनं विज्ञान हे 100% टेट परीक्षेसाठी उपयुक्त आहेत, म्हणजे उपयुक्त आहेत. आणि त्यातल्या त्यात 3री ते 8वीचं जुनं विज्ञान आणि जगाचा भूगोल हे TET परीक्षेला आणि इतर परीक्षेसाठी सुद्धा उपयोगात्मक आहेत. आता ह्या सर्व नोट्स घ्यायच्या कशा, तर खाली तुम्हाला 2 नंबर दिसत आहेत, 89 99 65 38 15, 99 70 96 11 44. आता हे जे 2 नंबर आहेत, ह्या 2 नंबरपैकी तुम्ही कोणत्याही नंबरवर फोनपे करा, गुगल पे करा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याच नंबरवर व्हॉट्सअपला सेंड करा आणि तुम्हाला विदिन मिनिटामध्ये PDF मिळून जाईल. आता ह्या सर्वच्या सर्व जर नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते 701 रुपयामध्ये मिळून जातील. जर तुम्हाला असं सेपरेट नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला जी नोट्स पाहिजे, ज्या नोट्सची PDF पाहिजे त्याची पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा आणि जी नोट्स पाहिजे ते सांगा, तुम्हाला त्याची PDF मिळून जाईल. आणि सर्वात महत्त्वाची नोटीस किंवा सर्वात महत्त्वाची सूचना, आता तुम्ही विचार करत असाल नोट्सची किंमत खूप आहे, तर एकदम आहे, पण खालच्या नोट्स सुद्धा एकदम कमी ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. पण आता जे मानसशास्त्राचे नोट्स आहेत ते एकदम रेअर आहेत. तशा नोट्स तुम्हाला कुठल्याही क्लासेसमध्ये 10,000 घाला, 20,000 घाला, 50,000 घाला मिळणार नाहीत. एकदम महत्त्वपूर्ण नोट्स आहेत, एकदम रेअर नोट्स आहेत. आता त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना, आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही 4-4 जण 10-15 जण गोळा होतो, 10-10 20-20 रुपये गोळा करतो आणि तुम्हाला सेंड करून नोट्स घेतो आणि ते नोट्स घेतल्यानंतर आम्ही बाकीच्या मित्रमैत्रिणीला शेअर करतो. तर तसं केलात तर याच्यात तुमचंच नुकसान होणार आहे. कारण ह्या ज्या काही नोट्स आहेत ह्या प्रत्येक नोट्सच्या PDFला आपण पासवर्ड प्रोटेक्शन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही त्या नोट्स कुणालाही शेअर करू शकणार नाहीत. आता का शेअर करू शकणार नाहीत? आता शेअर केलं तर काय होईल? शेअर केलं तर फाईल करप्ट होऊ शकते. ती फाईल करप्ट झाल्यानंतर त्या नोट्स दिसू शकणार नाहीत. म्हणून आपण त्याला पासवर्ड प्रोटेक्शन टाकलेलं आहे. तुम्ही पैसे दिलात, पैसे देऊन तुम्ही नोट्स घेतलेला आहात, त्याचा उपयोग फक्त तुम्हीच करावा, त्यासाठी याला पासवर्ड प्रोटेक्शन दिलेलं आहे. सामाजिक बांधिलकी, सामाजिक जाणीव म्हणून तुम्ही मित्रमैत्रिणीला शेअर करत असाल तर तसं करू नका. कारण तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत ते पैसे देऊन मला देत आहात आणि त्यानंतर मी तुम्हाला नोट्स देणार आहे. आणि त्या नोट्स जर तुम्ही असंच दुसऱ्याला शेअर केला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. फाईल करप्ट होऊ शकते. फक्त याची एक काळजी घ्या. तुम्ही पैसे दिलात तर नोट्स तुम्हालाच मिळतील. शेअर करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि आता ह्याचे झेरॉक्स निघतील का, पैसे कमी करा का, असले काही प्रश्न विचारू नका. झेरॉक्सच्या बाबतीत
प्रश्न विचारायचा असेल तर डायरेक्ट कॉल करून विचारा, आणि आम्ही शेअर करणार, हे करणार, तसं करायचं असेल तर करू नका. आणि ह्या नोट्स एकदम महत्त्वाच्या आहेत, किमती आहेत. आता याच्याबद्दल आणखी कमी करा, हे करा असं काही म्हणू काय, जेवढी किंमत आहे तेवढ्याच किमतीला नोट्स भेटणार. ह्याच्यामध्ये 1 रुपयाही कमी होणार नाही. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी ह्या नोट्स घेऊ शकता, जबरदस्ती काहीही नाही आहे. याच्यापेक्षा तुम्हाला बेटर ऑप्शन भेटला तर घेऊ शकता. पण माझं असं एकदम वैयक्तिक मत आहे, महत्त्वपूर्ण नोट्स आहेत, काही विचार न करता घेऊन टाका.